माझ्या जीवा शिवाची पहिली जोड साई. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित. खूप दिवसांनी आता व्हिडिओ बनवतोय. त्याचं मागचं कारण पण कसं होतं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण दोन प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी गावी आलो, तुम्ही बघू शकता माझ्यामध्ये. तर गावी ह्या कारणासाठी आलो की आमचं घर आहे ना ते आता नवीन करणार आहे. म्हणजे जुनं घर होतं ते पाडून किंवा मोडून ते नवीन बनवणार. त्याबद्दल एक आम्हाला घरच्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो होता, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर आता मी जसं बोललो की आम्ही घर आता पाडतोय. तर आप्पा आहेत ना, हे आमचे आप्पा आहेत. नमस्कार. हे म्हणजे सगळे मोठे काका, 2 नंबरचे काका मोठे. यांच्या आधी ते मोठे बाबा, त्यांना मोठे बाबा बोलतात, त्यांनी यांना आप्पा बोलतात. तर आप्पा आपल्याला जरा अशा घराबद्दल माहिती सांगतील की म्हणजे जेव्हा मी इथं घर पहिलं जुनं खाली होतं ना घर आपलं, तर तेव्हापासून सुरुवात सांगा. हां, आमच्याकडे पूर्वी घर खाली होतं. ते काही कारणास्तव इथं आणलं गेलं. त्यावेळेस साधं आमचं मेडीवर घर होतं. अगदी वर गवतं पण होती ना रे. हां, गवताने शाकारलेलं वगैरे असायचं. ते मग सुधारत आम्ही नंतर कौलं घातली, चांगलं बांधलं. परत मातीचं होतं. मातीच्या नंतर मग त्याच्या भिंती बदलल्या, जांभ्याच्या भिंती बदलल्या. आणि ते पण आता जरासं त्याची डागडुजी करत आहोत आणि दुरुस्त करत आहोत. आता व्यवस्थित बांधणार आहोत आणखीन. मग तुमचा जन्म झाला तेव्हा आपलं घर कसं होतं? आपलं घर होतं ते मेडीवर होतं. मेडीवर. आणि जुनं अंगण, ओटी वगैरे सगळं होतं. म्हणजे एकदम सुरुवातीचं घर होतं ते पण तुम्ही बघितलं? हो हो हो, चांगलं, अगदी आरामशीर राहिलं. माझं आयुष्यच तिकडे त्या गेलं. घरामध्ये. हां हां हां. तर माळ्यावर मस्तपैकी कणग्या वगैरे होत्या भरपूर, धान्यानं भरलेल्या सगळं. म्हणजे एकदम छान होतं. जुनं घर छान होतं वाटत होतं का हे घर छान होतं? नाही, जुनं म्हणजे ज्यावेळेस परिस्थिती होती तशी ती परिस्थिती बरोबरने ते पण मस्त होतं, ते पण आवडायचं. आणि हे तर आपणच बांधलेलं आहे, मग काय सवालच नाही ना. इकडे आम्ही घरी जातो. आम्हाला तो दरवाजा पहिल्याने होता, जुन्या घराचा होता. तो एक असून सुद्धा आम्ही नंतर हा समोर दरवाजा बनवला आहे. आणि आत्ता आम्ही आतमध्ये जात आहोत, घरामध्ये जात आहोत. मग आपण घरी जाऊया. चला सुरुवात करूया. चला आता आमच्या घरी या. आता इथनं सुरुवात करा. ही आपली पडवी घराचा एंट्रन्स आहे. ही समोरची पडवी आहे. हे पण घरी गणपती किंवा शिमग्यामध्ये किंवा पालखी वगैरे इथे बसवतो. आम्ही सगळेजण येतो, सगळे भाऊ वगैरे सगळे येतात. तो सगळे इथेच होतं आणि मोठा उत्सव होतो इथे. हे आमचे ताते आहेत. इकडे बघा, लोक आपल्या माणसांना दाखवा. समजेल आहे का? नंतर हे पण आपल्याला थोडीशी माहिती सांगणार. पुढे आता आतमध्ये घरी माझघरात फिरत आहोत. माझघरातला दरवाजा आहे. इथे सगळा गोंधळ आहे. जरा साफसफाई, वरचं सामान खाली काढलेलं आहे, खाली करण्यासाठी, दुरुस्तीसाठी. मग इथून चालू करूया. ह्या बाजूला 2 रूम आहेत, ह्या बाजूला 2 रूम आहेत. हा आमचा देवारा. हां, देवाला पहिला तिकडे होतं, स्वतः इकडे शिफ्ट केला. हां. आणि इकडे 2 रूम. आणि घरामध्ये जरा सामान पसरलेलं आहे. त्याचं कारण असं की आम्ही त्याचा सगळी साफसफाई करतो. हां, साफसफाई करतो म्हणून. तर आता जेवणाच्या पडवीत जाऊ. चला जेवणाच्या पडवी. आणि इथे काहीतरी चांगलं पण शिजते जेवणाच्या पडवीत या जेवण चालू आहे.
ही आमच्या काकी सुषमा काकी. हे इथे चूल आहे. नाव सांगा तुमचं पूर्ण नाव. माझं नाव सुषमा सांगू की विशाखा सांगू? जे पावडे ते सांगा. हा, विशाखा विजय घाग. मी छोटी सगळ्यात. अभिजितची काकी. इकडे इकडे. ओटा आहे. ओटा गॅस वगैरे तिकडे आमच्या आहे. लीला काकी. तुमचं नाव सांगा पूर्ण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती. बोला. माझे नाव कामिनी दिलीप घाग. अरे बापरे. अरे बापरे. मी 4 नंबर काकी आहे. आपल्याला आणि इथं महत्वाची गोष्ट म्हणजे आजच मला माहिती पडलं की यांचं नाव कामिनी म्हणून. म्हणजे माहित होतं तुला? नाही मला नव्हतं माहिती. माझं नाव माहिती होतं ना? हा माझं नाव तर काय बनवत आहे हे मग? बघा, बाहेर आहे. काय दिसत चिकन बनवतं चिकन. चिकन चिकन. हा प्रस्ताव करण्याचं. टप्पा आपल्याला ना पर्सनल घेऊन जाणार आहे तर आपण तिकडे बघूया काय काय दाखवलं ते आपल्याला. हा आमचा पर्सन जाण्याचा दरवाजा आहे. इकडे टाक्या लावलेल्या आहेत पाण्याच्या. संध्याकाळून नारळाची झाडं, नारळ अगदी भरपूर लागलेले आहेत. इकडे खोपी पण दाखवा. खोपी पण होती ना आपली. हा ही खोपी. हा कोपी आहे. त्याच्यामध्ये लाकडं हा. पावसाळ्यासाठी लाकडं साठवणीचं ठिकाण ते. चिकूचं झाड आहे, लिंबीची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, नारळ भरपूर आहेत, जवळजवळ 7-8 आहेत. आणि इकडे सगळे आम्ही जेव्हा मे महिन्यामध्ये येतो ना किंवा शिमग्या बिमग्याला तेव्हा सगळे पुरुष इकडे आंघोळ करतात कारण की माणसं खूप आहेत ना आमच्याकडे. मग बायका सगळ्या तिकडे आतमध्ये आम्ही सगळे. ह्यामधलीच आहे पोरगी, अशी तशी नाहीये. आम्हाला काय तुम्ही काय एवढं समजताय काय? आता मी काय आम्हाला माहिती नाही.